पण शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या पिकाला कशा पद्धतीनं तंदुरुस्त ठेवू शकतो, कशा पद्धतीनं सोप्या आणि कमी खर्चिक पद्धतीनं आपण आपल्या पिकाचा चांगल्या पद्धतीनं मुळांचा विकास करू शकतो, पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ करू शकतो ना, तेच तुम्हाला मी इकडे झटपट सांगतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जैविक स्लरी सांगतो, जे आपल्याला नक्कीच आपल्या पिकाचं जे काही वाढ आहे ते वाढवेल, पिकाच्या मुळांचा चांगल्या पद्धतीनं विकास करेल आणि नक्कीच समोरचं आपलं येणारं उत्पादन आहे ते सुद्धा तुम्हाला वाढवून देईल. अशी एक जैविक स्लरी सांगतो जी तुम्हाला फक्त अवघ्या 24 तासामध्ये तयार होईल आपल्या पिकाला देण्यासाठी. त्याचा वापर तुम्ही पाटपाणीनं करू शकता, त्याचा वापर तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकांमध्ये ग्रोथ करू शकता. तर ते स्लरी कोणती तेच मी तुम्हाला झटपट सांगतो. त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे, ते कशा पद्धतीनं आपण तयार करायची आणि ते कशा पद्धतीनं वापरायची ना, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथून पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगतोय. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना, तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाते, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असतो. सगळ्यात पहिले त्याला साहित्य कोणते लागतं ते जाणून घ्या. तर त्यासाठी आपल्याला खूप महागडा खर्च करायचा नाही आहे. जे काही साहित्य आहे ना, ते तुमच्या शेतातच आहे, तुमच्या घरीच साहित्य आहे, त्याचाच वापर करून आपल्याला एक जैविक स्लरी करायची आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लागणारं साहित्य ना, ते म्हणजे आपल्याला लागेल देशी गाईचं 10 किलो शेण. जे जे काही देशी गाई आहे त्याचं आपल्याला 10 किलो शेण घ्यायचं आहे. त्या शेणमधला आधी काळी कचरा सगळा काढून घ्यायचा आहे आणि ते चांगलं शेण आपल्याला तिकडे घ्यायचं आहे. दुसरं यामध्ये लागणार आहे ते म्हणजे 10 लिटर आपल्याला देशी गाईचंच म्हणजे गावरान गाईचं गोमूत्र लागणार आहे. आणि आपल्याला तिसरं साहित्य लागणार आहे ते म्हणजे 200 लिटरचं ड्रम. हे 3 साहित्य शेतकरी मित्रांनो आपल्याला इझिली आपल्या शेतामध्येच उपलब्ध होत असतात. आणि एक चौथं एक महत्त्वाचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला लागणार आहे 2 किलो गूळ. यामध्ये तुम्ही एक 5वं ॲड करू शकता, ज्यामध्ये तुम्ही जे काही बेसन आहे, जे द्विदल वर्गीय डाळीचं बेसन असते ना, त्याचा 1 किलोच्या या पद्धतीनं वापर या स्लरीमध्ये करू शकता, किंवा तुम्ही याला स्किप केलं तरीही चालेल. बरेचसे शेतकरी याच्यामध्ये मातीसुद्धा ॲड करत असतात. असे स्लरी तुम्ही वेगळ्या वेगळ्या बघितल्याच असेल, पण साहित्य तुम्हाला समजले ना. त्यामध्ये कोणतं शेणखत आहे, शेण आहे, त्यानंतर आपल्या देशी गाईचं गोमूत्र आहे, 200 लिटरचा ड्रम आहे आणि आपल्याला 2 किलो लागणार आहे गूळ. ते सगळं साहित्य काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, सगळं साहित्य आपल्याला सगळ्यात आधी 200 लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला शेण चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि काठीच्या साह्यानं एकाच डायरेक्शननं त्याला हलवून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने ते मिक्स झालं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 लिटर गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्रलाही सेम आपल्याला एकच डायरेक्शननं चांगल्या पद्धतीनं त्या शेण आणि गोमूत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जे काही गूळ आहे, गूळ घेत असताना तुम्ही शक्यतो काळा गूळ वापरा, जे आपला जे काही ज्याचे रिझल्ट चांगले येण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळेल. कारण बऱ्याचशा आता बघत असाल आपण आर्टिफिशियल वगैरे गुळ येत असते, त्याचा वापर बिलकुलही करू नका. जो फट्टीचा गुळ आहे, दगडवाला गुळ आहे, त्याचा वापर तुम्ही करा. त्या गुळालाही चांगल्या पद्धतीनं ठेचून घ्या, त्याला बारीक करून घ्या आणि आपल्या ते काही जे ड्रम आहे त्या ड्रममध्ये 180 लिटर 190 लिटर पाणी घेऊन चांगल्या पद्धतीने तिथे मिक्स करून काठीच्या साह्यानं सगळं मिश्रण हलवून घ्या. आणि हे मिश्रण शेतकरी मित्रांनो आपण एका सावली बंद, जसं हे झाड आहे, त्या झाडाचा खाली तर तो ड्रम ठेवा आणि त्याच्यावर एक सुती कापड बांधून घ्या आणि त्याला तसंच म्हणजे 24 घंट्यापर्यंत सोडून द्या. त्यामधून दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा काढा, पुन्हा हलवून घ्या आणि त्यानंतर ते मिश्रण 24 घंट्यानंतर तुम्हाला शेतीसाठी वापरासाठी तयार होऊन जाईल. इतकी सोपी पद्धत आहे, इतकी सोपी स्लरी आहे. मी मागल्या वर्षी याचा वापर केला होता, मी याही वर्षी याचा वापर केलेला. खूप चांगले रिझल्ट मला त्याचे आलेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एकदम खूप जास्त आपल्याला खर्च करायचा नाही आहे. म्हणून आपल्याला हे पद्धत वापरायची आहे आणि या टेक्निकनं आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या पिकामध्ये चांगलं उत्पादन हे घ्यायचं आहे. मित्रांनो, ही स्लरी वापरण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं नाही. तर प्रमाण म्हणजे पाटपाणीच्या सहाय्यानं तुम्ही 200 लिटर पाटपाणी पर एकर या पद्धतीने देऊ शकता, किंवा जे काही तुमचं 15 लिटरचं पंप आहे त्यामध्ये तुम्ही 1 लिटर प्रति पंप टाकून स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा ही स्लरी आपण स्प्रेच्या माध्यमातूनही करू शकतो. पट पाण्याने देऊ शकता आणि तुम्ही स्प्रेच्या माध्यमातूनही देऊ शकता. तर मित्रांनो, ही स्लरी नक्कीच तुम्ही तयार करा आणि आपल्या शेतीमध्ये वापरा. तुम्ही कशा पद्धतीचं जैविक नियोजन किंवा उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच आमच्याशी जोडून राहा. हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून द्या. धन्यवाद.